डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे मोर्चांचे पीक. सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या 7 मार्च 2026 अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे मोर्चे आपल्याला नियमितपणे निघताना दिसतात. समस्या त्याच असतात, पण मोर्चे नवे आणि नव्या पक्षांनी किंवा संघटनांनी ते आयोजित केलेले असतात. यात सतत निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मोर्चांचे पीक. जणू शेतकऱ्यांच्या हितावरती सगळ्यांचेच राजकीय जीव आहेत. जणू शेतकऱ्यांच्या हितावरती सगळ्यांचेच राजकीय जीव आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचे मोर्चे सदा सर्वकाल चिरंजीव आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचे मोर्चे सदा सर्वकाळ चिरंजीव आहेत. सदा सर्वकाळ चिरंजीव आहेत. समस्या सुटत नाहीत, प्रश्नांचं नीटचं समाधान मिळत नाही, मात्र मोर्चे पुन्हा पुन्हा आपण रस्त्यावरती बघतो. हेच वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा. जणू शेतकऱ्यांच्या हितावरती सगळ्यांचे जीव आहेत. जणू शेतकऱ्यांच्या हितावरती सगळ्यांचे जीव आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोर्चे सदा सर्वकाळ चिरंजीव आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोर्चे सदा सर्वकाळ चिरंजीव आहेत. सदा सर्वकाळ चिरंजीव आहेत. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. मोर्चे कायम समस्या कायम. मोर्चे कायम समस्या कायम हा प्रकार आश्चर्यकारक असतो. स्वाभाविकपणे तुमच्या माझ्यासारख्याला हे नक्की कोड पडलेलं असावं आहे. म्हणून मोर्चे कायम समस्या कायम हा प्रकार आश्चर्यकारक असतो. झेंडे, नेते आणि घोषणा यामध्येच फक्त दरवेळी फरक असतो. झेंडे, नेते आणि घोषणा यामध्येच दरवेळी फरक असतो. यामध्येच दरवेळी फरक असतो. विशेषतः सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. जो पक्ष सत्तेवर असेल तो प्रश्न सोडवत नाही, जो पक्ष विरोधात असेल तो मोर्चा काढल्याशिवाय सोडत नाहीत. संघटना तर साथीला असतातच. हे सांगणार की दुसरं कडवं पुन्हा एकदा. मोर्चे कायम समस्या कायम हा प्रकार तर आश्चर्यकारक असतो. मोर्चे कायम समस्या कायम हा प्रकार तर आश्चर्यकारक असतो. झेंडे, घोषणा आणि नेते यांच्यामध्येच दरवेळी फरक असतो. झेंडे, घोषणा आणि नेते यांच्यामध्येच दरवेळी फरक असतो. यांच्यामध्येच दरवेळी फरक असतो. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं ही वात्रटिका अर्थात मोर्चांचं पीक पुढे घेऊन जाते आहे. शक्ती, भक्ती आणि युक्तीने. शक्ती, भक्ती आणि युक्तीने शेतकऱ्यांना मोर्चात ओढले जाते. शक्ती, भक्ती, युक्तीने शेतकऱ्यांना मोर्चात ओढले जाते आणि शेतकऱ्यांच्या बळावरती मोर्चांचे नवे पीक काढले जाते. शेतकऱ्यांच्याच बळावरती मोर्चांचे नवे पीक काढले जाते. मोर्चांचे नवे पीक काढले जाते. पुन्हा एकदा वात्रटिकेचं तिसरं कडवं. शक्ती, भक्ती, युक्ती आणि सक्तीने. शक्ती, भक्ती, युक्ती आणि सक्तीने शेतकऱ्यांना मोर्चात ओढले जाते. शक्ती, भक्ती, सक्ती आणि युक्तीने शेतकऱ्यांना मोर्चात ओढले जाते आणि शेतकऱ्यांच्याच बळावरती मोर्चाचे नवे पीक काढले जाते. शेतकऱ्यांच्याच बळावरती मोर्चांचे नवे पीक काढले जाते. मोर्चांचे नवे पीक काढले जाते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं
मोर्चांचे पीक. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका. मराठी वाचटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वाचटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वाचटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचत. सूर्यकांती 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 सूर्यकांती